नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला विदर्भात दारुण पराभव पत्करावा लागला। विदर्भातून केवळ एका जागेवरती भाजपा येण्याचं भाकीत सगळ्या स्तरातून होत असताना देखील विदर्भात मात्र केवळ 2 जागांवरती भाजपाला यश संपादन करता आलं। खरं तर भाजपाला 4 दिग्गज नेते हे विदर्भातून मिळाले आहेत। यातच विदर्भातून नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि सुधीर मुनगंटीवार हे दिग्गज नेते असताना केवळ 2 जागा मिळण्याचं कारण काय, याचं आत्मचिंतन आता भाजपा करत आहे। नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील पराभवाच्या संदर्भात सत्तेत असणाऱ्या राजकीय नेत्यांना विचारपूस केली असता विदर्भातील शेतकऱ्यांचा प्रश्न, मराठा आरक्षणाचे मुद्दे आणि उमेदवार वाटपात झालेला घोळ हे प्रमुख कारण असल्याचं नेत्यांनी नरेंद्र मोदी यांना सांगितलं। असं असताना देखील भाजपाच्या कार्यक्षेत्रात भाजपांची मतं कमी पडल्याचं चित्र समोर येत आहे। त्यामुळे रामटेकमध्ये राजू पारवे यांना कमी मतदान पडल्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या असणाऱ्या कामेठी मतदारसंघात म्हणजे कामेठी परिसर जो आहे त्यामध्ये भाजपाची कार्यकारिणी बरखास्त केल्याची बातमी नुकतीच मिळत आहे। नवनीत राणा यांचा देखील पराभव झाल्यानंतर अमरावतीच्या शहराध्यक्षांनी देखील राजीनामा दिल्याची माहिती देखील मिळत आहे। त्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न पडतो तो म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं गलिच्छ राजकारण। हे सर्व दूरपर्यंत माहिती असताना देखील यावरती पडदा टाकण्याचं काम या ठिकाणी होतानाचं चित्र दिसून येत आहे। 8 एप्रिल रोजी चंद्रपूर येथे सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी यांनी भव्य सभा घेतली। या सभेची गर्दी पाहता मुनगंटीवारांचा विजय निश्चित असल्याचं मानलं जात होतं। तरी देखील सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघात त्यांचं वर्चस्व असताना देखील त्या ठिकाणी भाजपाची मतं कुठेतरी कमी पडल्याचं चित्र दिसून येत आहे। नरेंद्र मोदी यांच्या सभेला तोबा गर्दी असताना देखील मात्र सुधीर मुनगंटीवार यांना 2,60,406 एवढ्या मतांनी पराभव पत्करावा लागला। राजू पारवे यांच्या सभेसाठी देखील नरेंद्र मोदी यांनी रामटेकच्या कन्हानमध्ये सभा घेतली होती। या सभेला देखील मोदी भक्तांनी प्रचंड गर्दी केली असताना राजू पारवे यांना 76,668 एवढ्या मतांनी पराभव पत्करावा लागला। रामटेक लोकसभा मतदारसंघात देखील चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी परिसर अतिशय सतर्क असताना देखील कामठीमधून जवळपास 13,000 मतं कमी पडल्याचं बोललं जात आहे। यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामठी येथील भाजपाची कार्यकारिणी बरखास्त केली आहे। वर्धा आणि अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी नरेंद्र मोदी यांनी देखील त्या ठिकाणी सभा घेतली होती आणि ह्या सभेला देखील तोबा गर्दी झाली होती। वर्धा आणि अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी नरेंद्र मोदी यांनी त्या ठिकाणी देखील सभा घेतली आणि त्या सभेला देखील तोबा गर्दी झाली होती। वर्धा लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार रामदास तडस यांना देखील 81,648 एवढ्या मतांनी त्यांचा पराभव झाला आहे। त्याचबरोबर जवळच असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला होता। त्या ठिकाणी देखील त्यांना भाजपाचं कुठंतरी मत कमी पडल्याचं चित्र दिसून आलं आहे। त्यामुळे त्यांना 19,731 मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला। त्यालाच अनुसरून अमरावतीच्या भाजपाच्या शहराध्यक्षांनी नुकताच राजीनामा दिला आहे। त्याचबरोबर भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने नौका उमेदवार दिला होता। त्यामुळे नाना पटोलेंवरती बरीच टीका देखील झाली होती। या ठिकाणी कमकुवत उमेदवार दिला असं देखील बोललं जात होतं। तरी देखील पडोले यांनी म्हणजे डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी सुनील मेंढे यांचा 37,380 मतांनी पराभव केला आहे। गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात बीजेपीचे उमेदवार अशोक नेते यांना 1,41,696 मतांनी पराभव त्यांना पत्करावा लागला। यावर्षी मात्र गडचिरोलीला वंचितचा फॅक्टर या ठिकाणी चालला नाही। वंचितच्या उमेदवाराला केवळ या ठिकाणी 15,922 एवढीच मतं मिळाल्याचं चित्र या ठिकाणी आहे। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।